हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. आजचं जे आपलं सेशन आहे ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. न्यूजपेपरमध्ये सुद्धा बातमी येत आहे की राज्यसेवा पूर्व परीक्षा जी आहे, या राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल कधी लागणार आहे. कारण आत्तापर्यंत म्हणजे ही अनाकलनीय गोष्ट आहे, अनपेक्षित आहे, की जवळपास 3 महिने पूर्ण होत आहे तरी पण राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल जो आहे तो अजूनपर्यंत आयोगाने लावलेला नाही. आयोग नेमकं करत तरी काय आहे? कारण सगळ्यात मेन मुद्दा असा आहे की जे विद्यार्थी मेन्सची तयारी करत आहेत, तर त्यांना हेच माहीत नाही की माझा रिझल्ट येणार आहे की नाही येणार आहे. मग हेच माहीत नाही आहे, तर त्याची जी तयारी आहे त्या तयारीमध्ये जोरसुद्धा नाही आहे. तर अशा वेळेस त्याचं जे भविष्य आहे त्या विद्यार्थ्याचं भविष्य हे टांगणीला लागलेलं आहे आणि याला जबाबदार केवळ आयोग आहे. तर या संदर्भातली न्यूज जी आहे ती न्यूजपेपरमध्ये आलेली आहे, ती आपण कव्हर करताय. चला सुरू करूया आपण. बघा काय म्हणताय. एमपीएससीचा बेजबाबदार कारभार, 3 महिने उलटले तरी निकाल नाही. मुख्य परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांमध्ये भवितव्य जे आहे ते अंधारात आहे. आणि एमपीएससी असं का करत आहे बघा. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संथ आणि बेजबाबदार कारभारामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचं मानसिक खच्चीकरण होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025ला 3 महिने उलटले आहे. अजूनही निकाल जो आहे तो लागला नाही. निकाल कधी येणार आहे याची काही शाश्वती नाहीये. ठीक आहे. यामुळे आगामी मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांकडे पुरेसा वेळ जो आहे तो उरलेला नाहीये. जनरली पूर्व परीक्षा झाल्यानंतर 45 दिवसांच्या आत निकाल लावला जातो. हा आतापर्यंतचा आपला एक अलिखित नियम आहे. ठीक आहे. म्हणजे 45 दिवसाच्या आत निकाल लागतच असतो. परंतु आता डबल वेळ जो आहे तो उलटून गेलेला आहे आणि परीक्षाही आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आता 40 दिवस परीक्षेला उरलेले आहे फक्त. मग अशा परिस्थितीमध्ये एवढ्या दिवसामध्ये अभ्यास होणार आहे का पोरांचा? समजा एखाद 50% विद्यार्थी असे आहे की ज्यांना ही अपेक्षाच नाही आहे की आपला निकाल येईल. मग आता निकाल आला समजा त्यांचा, तर एवढ्या कमी दिवसात तयारी होईल का? नाही होणार ना. ठीक आहे. तीव्र असंतोष पसरलेला आहे. ही पूर्व परीक्षा 9 नोव्हेंबरला झाली होती. 13 नोव्हेंबरला पहिली आणि 2 जानेवारीला दुसरी की आली. 2 जानेवारीला दुसरी की आल्याबरोबर रिझल्ट लागत असतो. परंतु अजूनही इतका मोठा विलंब आयोग का लावत आहे आणि त्याचं कारण सुद्धा त्यांनी दिलेलं नाहीये, की आम्ही विलंब का करतो आहे, अशा कोणत्या गोष्टी घडलेल्या आहे किंवा आमची ॲबिलिटी नाही आहे का रिझल्ट लावण्याची. नवीन अध्यक्ष जे आहेत ते विराजमान झालेले आहेत. त्यांच्याकडनं बऱ्याच अपेक्षा होत्या महाराष्ट्राला, की हे तरी सुरळीत करेल. नाही, तिथे एमपीएससी जी आहे ती खूप जास्त कठोर धोरण दाखवते आणि जिथे दाखवायला पाहिजे तिथे अजिबात कठोर धोरण जे आहे ते एमपीएससी दाखवून नाही राहिलेली आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टीमुळे तुमच्या कार्यक्षमतेवर आमचं प्रश्नचिन्ह आम्ही निर्माण करतो ना. ठीक आहे. आता आपले तर व्हिडिओ काही एमपीएससीचे अध्यक्ष पाहणार नाही, कारण एकदा एमपीएससीचा अध्यक्ष माणूस झाला, सदस्य झाले, तर ते काही जमिनीवर राहत नाही. ते ढगातच जातात. त्यांना सामान्य लोक विद्यार्थ्यांचं दुःख दिसतं का? नाही दिसत. वास्तविकता ही आहे की हे जे लोक अध्यक्ष वगैरे बनतात हे सगळे आपल्या स्पर्धा परीक्षा देऊनच नंतर कुठेतरी अधिकारी म्हणून लागतात आणि मग तिथून पुढे अध्यक्ष म्हणून नियुक्त केला जातात. तर मला आश्चर्य वाटते की तुम्ही स्पर्धा परीक्षा देऊन तुम्ही अध्यक्ष बनता, तर कमीत कमी तुम्हाला त्या गोष्टीची तर कमी कमी जाणीव असेल ना, की किती संघर्ष विद्यार्थ्यांना करावा लागतो, किती गोष्टी ज्या आहेत त्या बाजूला ठेवून त्याला त्याग करून तो या सगळ्या गोष्टीची तयारी करतो. या गोष्टीची जाणीवच नाहीये. ठीक आहे. म्हणजे मला असं वाटतं की माणसांच्या कातड्या ह्या गेंड्यांना सुद्धा मागे टाकेल इतक्या जाड झालेल्या आहे, संवेदनशून्य झालेल्या आहे. त्यांना या गोष्टीशी काही देणं घेणं नाहीये. बरं, रिझल्ट लावायला किती वेळ लागेल? जास्त वेळ लागणार नाही ना. सगळं आता कम्प्युटराइज सिस्टम झालेली आहे. ओके. फक्त तुम्हाला रिझल्ट डिक्लेअर करायचा आहे. आतापर्यंत एमपीएससीने 45 दिवसाच्या आत रिझल्ट डिक्लेअर केलेला आहे आणि आता तुम्हाला इतका वेळ का लागत आहे? याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमची स्वतःची ॲबिलिटी गमावून बसत आहे. मग अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका तर निर्माण होणारच ना, की इथून पुढच्या परीक्षा आहेत त्या तुम्ही वेळेवर घेणार का? 3 महिने उलटूनही अंतिम निकाल जो आहे तो अजूनपर्यंत लागलेला नाहीये. ठीक आहे. मात्र कार्यक्षमता दाखवण्यात आयोग अपयशी ठरलेला आहे. युपीएससी 15 ते 20 दिवसात निकाल लावते. आपल्याला युपीएससी प्रमाणे पॅटर्न केलेला आपण राज्यसेवेचा. मग तुम्ही युपीएससी प्रमाणे पॅटर्न केला तर बाकीची इफिशियन्सी पण युपीएससी प्रमाणे दाखवा ना. युपीएससी सुपरमॅन आहे, तुम्ही तर गोंगलगायचे मागे पडून राहिलेले आहे. हे अत्यंत मोठी शोकांतिका आहे. तुम्हाला स्वतःला वाटायला पाहिजे, कधीतरी आरशात तरी बघा. आहे की नाही? मग एमपीएससीला 3 महिने का लागत आहे असा प्रश्न आहे. बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 29 मार्च 2026 पासून आहे. निकाल अद्याप जाहीर नाही झाला आहे. त्यामुळे 40 दिवस उरलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये 40 दिवसामध्ये हा बदललेला पॅटर्न जो आहे त्याचा अभ्यास करता येईल का? इथिक्स आहे, इंडियन सोसायटी आहे, इंटरनल सिक्युरिटी आहे, इंटरनॅशनल रिलेशन आहे. हे नवीन विषय आहे, एसे आहे. तर ह्या सगळ्या विषयांचा अभ्यास करायचा आहे विद्यार्थ्यांना. पुन्हा डिस्क्रिप्टिव्ह आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करायची आहे. तुम्ही निकाल जेवढा लवकर लावाल तेवढा विद्यार्थी तितक्या जोराने कामाला लागेल. उरलेले विद्यार्थी 2026च्या परीक्षेला कामाला लागेल.
तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सगळे प्रश्न अनुत्तरित आहे. हे समजूनच नाही राहिला की एमपीएससी असं का करताय. ठीक आहे, भलं असेल तुमच्या मागे 25 कामं, नवीन सरळ सेवा भरती तुमच्याकडे येत असेल, कामं असेल, मग हे कामं सोडायची का? दुसरी बायको येत आहे म्हणून पहिली बायको सोडून द्यायची का? हे अत्यंत चुकीचं आहे. आम्ही जाहीर निषेध करतो ह्या सगळ्या गोष्टीचा. जर तुम्ही अशी कामं करत असाल तर तुमच्यावर विश्वास कोणत्या अँगलने ठेवायचा? तर हे अत्यंत चुकीचं असून एमपीएससीच्या या ढिल्या कारभाराचा आम्ही निषेध करतो. तुम्ही लवकरात लवकर जो रिझल्ट आहे तो लवकरात लवकर रिझल्ट तुम्ही जाहीर करायला पाहिजे. ओके, तर ही अशी गोष्ट आहे. पण माझं तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे, की बघा, रिझल्ट जो आहे म्हणजे एमपीएससीचा जो कारभार आहे तो काही आपल्या हातामध्ये नाही आहे. तर आपण त्याला कंट्रोल करू शकणार नाही. पण आपला अभ्यास आपल्या हातामध्ये आहे. आपण त्याला कंट्रोल करू शकतो. तुम्ही तुमचा अभ्यास चालू ठेवा. रिझल्ट कधी ना कधी येणारच आहे. त्यांना लावावंच लागणार आहे. ठीक आहे. त्यामुळे आता कंबाईनच्या सुद्धा परीक्षा येणार आहे. हायकोर्ट जे आहे त्या हायकोर्टातल्या ज्या एएसओच्या जागा आहेत त्या सुद्धा कंबाईनकडे येणार आहे असं म्हटलं जाते. तिथे भरपूर पगार आहे. राज्यसेवेची जी आहे 2026च्या तयारीवर तुम्ही फोकस करा. तुमची तयारी तुम्ही चालू ठेवा. ठीक आहे. सॉरी. कोणते ना कोणते कारणं असतील त्यामुळे रिझल्ट डिले होत असेल, पण आपला अभ्यास डिले नाही झाला पाहिजे. नंतर नंतर पश्चाताप होईल की मी अभ्यास नाही केला. ओके, म्हणून तुम्ही अभ्यास करत राहा. चला, ऑल द बेस्ट. बाय बाय, टेक केअर. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, की जर तुम्ही 2025च्या राज्यसेवा परीक्षेची तयारी करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक नवीन एक उपक्रम जो आहे तो उपक्रम आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहे. एक सेकंड, तुम्हाला दाखवतो. एक नवीन उपक्रम जो आहे तो आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहे. यामध्ये राज्यसेवा मेन्सची तयारी कशी करायची या संदर्भातला तो उपक्रम आहे. ठीक आहे, लक्ष द्या. 19 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजता एक प्रॉपर वेबिनार जो आहे तो वेबिनार मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. यामध्ये एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेवर तो पूर्णपणे फोकस असणार आहे. यामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर डिस्कस करणार आहे. म्हणजे सुरुवात कशी करायची, अभ्यास कसा करायचा, ऑप्शनलची प्रिपरेशन कशी करायची राहिलेल्या दिवसांमध्ये, एमपीएससीच्या मेन्सची तयारी जी आहे त्याची सुरुवात कशी करायची, सोर्सेस कुठले वापरायचे, कमी वेळेमध्ये चांगली आन्सर रायटिंग कशी करायची, जास्तीत जास्त स्कोरिंग उत्तरं जे आहेत ते कसे लिहायचे. तर ही सगळी तयारी जी आहे ती आपण या वेबिनारमध्ये करणार आहे. आपल्या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा आणि आपला जो वेबिनार आहे त्याला नक्की तुम्ही जॉईन करा. त्याचा फायदा होईल तुम्हाला. ओके, त्यानंतर आम्ही तुमच्यासाठी एमपीएससीच्या मेन्ससाठी एक स्पेशल टेलिग्राम चॅनल आम्ही सुरू केलेला आहे, एमपीएससी राज्यसेवा गुरुकुल. यामध्ये एमपीएससीच्या मुख्य परीक्षेची आम्ही तुम्हाला मोफत जे टेलिग्राम चॅनलवर आम्ही तुम्हाला मोफत गाईड करणार आहे. बघा, डेली प्रॅक्टिस क्वेश्चन आम्ही तुम्हाला या टेलिग्राम चॅनलला पाठवणार आहे. तुम्हाला नोट्स पाठवणार आहे. मेन्सची स्ट्रॅटेजी पाठवणार आहे. फ्री मेंटॉरशिप सेशन घेणार आहे की कशी तयारी केली पाहिजे, अप्रोच कसा बिल्ड केला पाहिजे. त्यानंतर मराठीमध्ये मंथली करंट अफेअर आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तुमची आन्सर शीट इव्हॅल्युएट करून देणार आहे. तुम्हाला मोस्ट एक्सपेक्टेड टॉपिक्स कोणते असणार आहेत तेही आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही फक्त या चॅनलला जर जॉईन केलं आपल्या टेलिग्राम चॅनलला तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मोफत मिळणार आहे. ठीक आहे, म्हणून जे विद्यार्थी मेन्सची तयारी करतायत त्यांच्यासाठी आपलं हे जे चॅनल आहे ते जोरदार आहे. याचा तुम्ही नक्की फायदा घ्या. तसेच 10 फुल टेस्ट आणि 12 सब्जेक्ट वाईज टेस्ट एमपीएससीच्या मेन्ससाठी आपण घेत आहे. तर याचाही तुम्ही फायदा करून घ्या. त्यानंतर करंट अफेअर जे आहे, मंथली करंट अफेअर आम्ही तुम्हाला मराठीमध्ये अवेलेबल करून देणार आहे मेन्ससाठी. ठीक आहे, कारण आपली एमपीएससीची मेन्स जी आहे ती यूपीएससी प्रमाणे होते असं म्हटलं जातं. तर करंटशी रिलेटेड गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला मेन्सला विचारल्या जाऊ शकतात. तर याची तयारी आम्ही करून घेणार आहे. आणि रोज संध्याकाळी 6 वाजता तर आपले आन्सर रायटिंगच्या रिगार्डिंग क्लास चालूच आहे. ओके, तयारी चालू ठेवा. धन्यवाद. ऑल द बेस्ट.